हे सगळं घर जोडून ठेवण्यासाठीच तर आतापर्यंत सगळं करत होतो मी. पण ह्यांना तर नात्यापेक्षा जास्त पैसा महत्वाचा आहे. आणि जर असं असेल ना तर माझाही नाईलाज आहे. आणि तुम्ही वाटेल तितका विरोध करा, पण मी माझ्या बायकोला सोडवून घरी आणणार, तेही सुखरूप. मग त्यासाठी माझ्याकडे असणारं सगळं गेलं तरी मला परवा नाहीये. कारण माझ्यासाठी माझं सगळं आयुष्य, माझं जग, माझं सर्वस्व सावी आहे. आई, तुम्ही काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आज लक्ष्मी पूजन आहे आणि पूजेच्या आत तुमची पोरगी तुमच्या डोळ्यासमोर असेल, हा शब्द आहे माझा. हो, मी शब्द देतो तुम्हाला. हा धैर्य मुजुमदार तुमच्या नातीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सावीच्या आई लय टेन्शन मध्ये आहेत. तुम्ही प्लीज त्यांना घेऊन घरी जा आणि तुम्ही कसली काळजी करू नका. मी सावींना परत घेऊन येणार म्हणजे येणार. केतन भाऊ, भाऊची आणि आईंची काळजी घ्या. धैर्य, धैर्य, अरे ऐक तरी. धैर्य,
देवी, काय परीक्षा बघतेस ग आमची? आम्हाला आधार म्हणून सावीला आधी या घरात पाठवलंस आणि आता तिला आमच्यापासून हे असं दूर करतेस का? ताई, ताई, असं नका बोलू बर. आणि आपल्या सावीला काहीही होणार नाही. भाऊजी म्हणालेत ना, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी ते सावीला परत घेऊन येणार. बघाच तुम्ही, हे असंच झालं पाहिजे का कोणास ठाऊक. नीता, मनात एक भीती आहे ग की धैर्य भाऊजीला इथे पडले. तू पाहिलंच ना आपले नवरे कसे वागतायत त्यांच्याशी. तिकडनं अडकवलं बिचाऱ्यांना. सावी वाचली पाहिजे. हे सगळं कोण करते का कशासाठी आम्हाला काही माहित नाही. माझंच चुकलं. मी जर त्या दिवशी तिला फोन नसता केला ना तर ती तिथंच राहिली असती, ती इथं आलीच नसती आणि तिथंच राहिली असती तर हे सगळं झालं पण नसतं. तिकडे इकडे तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ ताई. तुम्ही रडू नका. तुमच्यामुळे नाही काय झालंय हो. मला तर वेगळ्याच गोष्टीमुळे टेन्शन आलं. सावी या घरातून जाण्यात दोनच व्यक्तीचा फायदा आहे आणि म्हणून ना मला खूप भीती वाटते ताई. हे सगळं विलास भाऊजी आणि आमचे हे ह्यांनीच केलं नसेल ना? त्यांचा काही हात असेल तर? काय म्हणत होता? सावीच्या नाकाला पण धक्का लागू देणार नाही काय? त्या पोरीमुळे काय काय सहन करावं लागलंय मला. आयुष्यात कधी नाही ते जेलमध्ये जाऊन आलोय मी. आणि दादा, त्या सावीमुळं मुजुमदारांच्या घरात अजून एक पोरगी जन्माला येणार आहे.